सांगा बरं, सकाळी गजर वाजला की तुम्ही पहिलं काय करता? स्नूज बटन दाबता ना? मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा वेळ म्हणजे सकाळचा वेळ झोपेत घालवतो आणि मग विचारतो की आयुष्यात यश का मिळत नाहीये? आज मी तुम्हाला एका माणसाची गोष्ट सांगणार आहे, ज्याने एका कार अपघातात मृत्यूला हात जोडला आणि परत उठला. फक्त उठला नाही, त्याने एक असं रहस्य शोधलं जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, फक्त सकाळच्या एका तासात. हे आहे मिरॅकल मॉर्निंग. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर मी गॅरंटी देतो की उद्यापासून तुमची सकाळ कधीच पूर्वीसारखी राहणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत हेडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. साल होते 1999. हॅल एल्रोड हा एक तरुण, उत्साही, यशस्वी सेल्स पर्सन होता. वय होतं फक्त 20. जगणं एकदम मस्त होतं. पण त्या रात्री सगळं बदललं. एका ड्रंक ड्रायव्हरने हॅलच्या गाडीला जोरदार धडक दिली. हॅल जागीच मेला, पण काही मिनिटांनी डॉक्टरांनी त्याला परत जिवंत केलं. 6 मिनिटे हॅल क्लिनिकली डेड होता. त्यानंतर जेव्हा तो जिवंत झाला, डॉक्टर म्हणाले की तू कधीच चालणार नाहीस. पण हॅलने एक गोष्ट केली जी सामान्य माणूस कधीच करत नाही. त्याने त्या हॉस्पिटलच्या बेडवर झोपून एक निर्णय घेतला की मी परिस्थिती बदलू शकत नाही, पण मी माझा प्रतिसाद नक्कीच बदलू शकतो. आणि 3 आठवड्यात तो चालायला लागला, ज्याला डॉक्टरांनी मेडिकल मिरॅकल असं म्हटलं. पण मित्रांनो, इथेच गोष्ट संपत नाही. काही वर्षांनी हॅल पुन्हा एकदा आयुष्याच्या खाईत गेला. फायनान्शियल क्रायसिसमुळे त्याचं घर गेलं, गाडी गेली आणि $52,000 कर्ज डोक्यावर आलं. आणि त्याच अवस्थेत त्याने एक एक्सपेरिमेंट केला. सकाळी लवकर उठून वेगवेगळ्या सक्सेसफुल लोकांच्या सवयी एकत्र केल्या आणि 60 दिवसात त्याचं आयुष्य बदललं. त्या एक्सपेरिमेंटचं नाव होतं मिरॅकल मॉर्निंग. पण आता तुम्ही म्हणाल की भाऊ, लवकर उठण्याची टिप्स आम्हाला माहिती आहे. अरे पण थांबा, मिरॅकल मॉर्निंग हे फक्त लवकर उठण्याबद्दल नाही आहे. बहुतेक लोक सकाळी उठतात, फोन बघतात, न्यूज पाहतात, घाई गडबडीत चहा पितात, नाश्ता करतात आणि दिवस सुरू करतात. म्हणजे दिवसाची सुरुवात होते रिॲक्टिव्ह मोडमध्ये. पण हॅल म्हणतो, तुमचा दिवस कसा जातो हे ठरतं तुम्ही सकाळी पहिल्या तासात काय काय करता यावर. त्याने कॉन्सेप्ट दिली, लेवल 10 लाईफ. म्हणजे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात नाती, आरोग्य, पैसा, करिअर तुम्ही पूर्ण क्षमतेने जगत आहात का? आणि त्यासाठी त्याने एक सिस्टीम बनवली, SAVERS, सेवर्स. सेवर्स या 6 सवयी आहेत. प्रत्येक सवय एका अक्षराने ओळखली जाते. आणि हॅल म्हणतो, या 6 सवयी जर तुम्ही रोज सकाळी केल्यावर तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल, हमखास बदलेल. पहिलं, एस फॉर सायलेन्स, शांतता. पहिली सवय आहे सायलेन्स. हॅल म्हणतो की आपण जगातल्या सर्वात मोठ्या नॉईजमध्ये जगतो. सकाळी उठल्यावर लगेच फोन बघतो, TV बघतो, बातम्या बघतो. हे सगळे आपल्या मेंदू आधीच याने सगळं मेंदू आपला आधीच थकतो. पण शांततेत बसा, फक्त 5 ते 10 मिनिटं. मेडिटेशन असो, प्रार्थना असो किंवा फक्त खोल श्वास घेणं असो, शांततेत दिवसाची सुरुवात करा. तुमचा मेंदू फ्रेश राहतो, स्पष्टता येते. रिसर्च सांगतं की फक्त 8 आठवडे मेडिटेशन केल्याने ब्रेनमधील एन्झायटी कमी होते आणि फोकस वाढतो. ए फॉर अफर्मेशन्स, सकारात्मक विधाने. दुसरी सवय अफर्मेशन्स. आपण स्वतःशी रोज काय बोलतो? की मला जमणारच नाही, मी कमनशिबी आहे, माझ्याने होणारच नाही. हे आपण बहुतेक वेळा मनात म्हणतो. हे अनकॉन्शियस अफर्मेशन्स असतात आणि ते आपल्या आयुष्यावर प्रचंड परिणाम करतात. पण हॅल म्हणतो, स्वतःसाठी शक्तिशाली अफर्मेशन्स लिहा आणि रोज सकाळी मोठ्याने म्हणा. फॉर एक्झाम्पल, की मी एक यशस्वी आणि आनंदी माणूस आहे, मी रोज ग्रोथ करतो. यामुळे तुमचा मेंदू त्या दिशेने प्रोग्रामिंग होतो. सायन्समध्ये याला म्हणतात रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम, RAS. तुम्ही ज्यावर फोकस करता ते तुम्हाला दिसायला लागतं. व्हिज्युअलायझेशन, कल्पनादर्शन. तिसरी सवय व्हिज्युअलायझेशन. ऑलिम्पिक ॲथलीट्स, टॉप CEOs, सक्सेसफुल परफॉर्मर्स हे सगळे हे करतात. डोळे बंद करून तुम्ही ज्या जीवनाचं स्वप्न पाहता ते स्पष्टपणे मनात पहा. तुमचं गोल साध्य झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल, काय दिसेल, काय ऐकू येईल? द माइंड डझंट नो द डिफरन्स बिटवीन रिअल अँड विविडली इमॅजिन. हॅल म्हणतो, फक्त 5 मिनिटे व्हिज्युअलायझेशन करा.
हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करतं की हे शक्य आहे, हे खरं आहे. ई फॉर एक्सरसाइज, व्यायाम. चौथी सवय एक्सरसाइज. सकाळी उठून व्यायाम करणं म्हणजे फक्त बॉडी बनवणं नाही आहे. हॅल म्हणतो सकाळच्या एक्सरसाइजने तुमच्या ब्रेनमध्ये एंडॉर्फिन्स रिलीज होतात. तुम्ही दिवसभर एनर्जेटिक फील करता, पॉझिटिव्ह फील करता. फक्त 20 मिनिटं पुरे आहेत. वॉकिंग करा, योगा करा, जिम करा, काहीही चालेल. हार्वर्ड मेडिकल स्कूल रिसर्च असं म्हणतं की मॉर्निंग एक्सरसाइज इम्प्रूव्ज मेमरी अँड फोकस बाय 20%. हार्वर्डच्या रिसर्चनुसार सकाळच्या व्यायाम मेमरी आणि फोकस 20% वाढवतो. आता वळूयात आर, रीडिंग, वाचन. पाचवी सवय रीडिंग. वॉरेन बफेट रोज 5 ते 6 तास वाचतात. बिल गेट्स वर्षाला 50 पुस्तके वाचतात. एलॉन मस्क लहानपणी रॉकेट सायन्स पुस्तकं वाचून शिकला. हॅल म्हणतो रोज फक्त 10 पाने वाचा. सेल्फ हेल्प, बायोग्राफी, बिझनेस, तुमच्या ग्रोथसाठी जे उपयुक्त आहे ते वाचा. रोज फक्त 10 पाने म्हणजे वर्षाला तुम्ही 18 पुस्तके वाचतात. ज्यांनी आयुष्यात कधी एकही पुस्तक वाचलं नाही आहे त्यांच्या तुलनेत तुम्ही किती पुढे असाल. आता एस, स्क्रायबिंग, लिखाण. 6वी आणि शेवटची सवय स्क्रायबिंग म्हणजे लिहिणं, जर्नल लिहिणं. रोज सकाळी 5 मिनिटं तुमचे विचार, कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड आणि गोल्स कागदावर लिहा. हॅल म्हणतो जेव्हा तुम्ही लिहिता तुम्ही तुमच्या मेंदूला एक क्लॅरिटी देता. तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या दिशेने काम करायला लागतं. पण मित्रांनो, तुम्ही आता म्हणाल की भाऊ हे सगळं करायला खूप वेळ लागेल. पण हॅलने एक सोल्युशन दिलं. द 6 मिनिट मिरॅकल मॉर्निंग. मिनिट 1 सायलेन्स, डोळे बंद, शांत बसा. मिनिट 2 अफर्मेशन्स, मनात म्हणा. मिनिट 3 व्हिज्युअलायझेशन, स्वप्न पहा. मिनिट 4 स्क्रायबिंग, एक गोष्ट लिहा. मिनिट 5 रीडिंग, एक पान वाचा. मिनिट 6 एक्सरसाइज, 60 सेकंड्स जम्पिंग जॅक्स. फक्त 6 मिनिटे रोज आणि हळूहळू हा वेळ वाढवत न्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट की हॅल म्हणतो की हे 5 AM लाच करायला पाहिजे असं नाही आहे. युअर AM म्हणजे तुमच्यासाठी जो सकाळचा वेळ योग्य आहे तो घ्या. फक्त हे नियमित करा. पण आता तुम्ही म्हणाल मग लवकर उठायचं कसं? अलार्म वाजला की स्नूज दाबायची सवय असेल तर? हॅलने यासाठी 5 स्टेप्स वेकअप स्ट्रॅटेजी दिली आहे. पहिली म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीच सांगा की उद्या मी फ्रेश आणि एनर्जाइज उठणार आहे. दुसरं, अलार्म फोनवर नाही, दूर ठेवा, उठावंच लागेल. तिसरं, उठल्यावर लगेच बाथरूमला जा, पाण्याने तोंड धुवा. चौथं, एक ग्लास पाणी प्या, बॉडी रिहायड्रेट होतं. आणि 5वं, सेवर्स सुरू करा, पहिला श्वास शांततेत घ्या. मित्रांनो, हॅल एल्रोड म्हणतो की तुम्ही आत्ता जे आयुष्य जगत आहात ते तुमच्या आत्तापर्यंतच्या सवयीचा परिणाम आहे. आणि उद्याचं आयुष्य तुम्ही आत्ता कोणत्या सवयी निवडता यावर अवलंबून आहे. एक माणूस मृत्यूला हात जोडून परत आला, कर्जात बुडाला आणि तरीही एक मिरॅकल मॉर्निंग रुटीनने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. पण प्रश्न एकच आहे की तुम्ही उद्या सकाळी काय निवडणार, स्नूज किंवा मिरॅकल? जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक काम करा, आत्ता खाली कमेंटमध्ये लिहा उद्यापासून मी मिरॅकल मॉर्निंग सुरू करतो. आणि तुमच्या एखाद्या मित्राला शेअर करा ज्याला या माहितीची खरोखरच गरज आहे. आणि जर हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय आम्हाला आमच्या इन्स्टा अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढचं पुस्तक तुमच्या आयुष्यातली पुढची मोठी ब्रेक थ्रू असू शकते. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.